आपण ढाबा स्टाईल असा जिरा राईस बनवला आहे बघा. झटपट असा हा बनतो. जर जेवणाचा खूप कंटाळा आला असेल तर रात्रीचं साधंच जेवण करायचं असेल तर बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच भात बनवा. एकदम सरसरीत होतो आणि कमीत कमी वेळामध्ये हा जिरा राईस तयार होतो. एकदम सोप्या पद्धतीने खास ट्रिक्ससुद्धा याच्यामध्ये मी सांगितलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही आपला जिरा राईस किती मस्त बनला आहे. चला तर मग बनवूया आपण जिरा राईस, तोही ढाबा स्टाईलमध्ये. नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतोय जिरा राईस. जिरा राईस बनवण्यासाठी बघा मी इथं 1 वाटी गच्च भरून लांब दाण्याचा तांदूळ घेतला आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ इथं घेऊ शकता, फक्त ते लांब दाण्याचा हवा आहे आपल्याला. 1 वाटी गच्च भरून घेतला आहे मी तो. आता ह्या तांदळामध्ये आपण पुरेसं पाणी घालायचं आणि स्वच्छ असं 2 ते 3 वेळा आपण हा तांदूळ चांगला मस्तपैकी धुवून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही तांदळामध्ये जरा थोडंसं स्टार्च असतं बघा. पाणी स्वच्छ येईपर्यंत तांदूळ धुवायचं आहे आपल्याला. जास्त हाताने दाबून नाही धुवायचा, अलगद हातानेच तो आपल्याला धुवायचा आहे. आणि रेस्ट करण्यासाठी आपण एक 15 मिनटं हा तांदूळ भिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. कढई घेतली बघा खोलगट मी, त्याच्यामध्येच मी हा राईस करणार आहे. आता 2 चमचे गच्च भरून तूप घातलंय. कधीही राईस करताना बघा, जिरा राईस करताना तुपाचा वापर करायचा. त्याच्यामुळं बघा आपलं ते मस्तपैकी सुटसुटीत असा हा जिरा राईस होतो. तूप चांगलं मस्तपैकी गरम झालं की त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले मी घालणार आहे. दालचिनी घेतलीत मी इथं, काळी मिरी घेतली आहे, शहाजिरं घेतलं आहे, तमालपत्र घेतलं आहे आणि 2 मोठे चमचे भरून मी जिरं घेतलं आहे. अर्थातच आपण जिरा राईस करतोय. बेडगी मिरची घेतली बघा, 1 लिंबू लागेल आपल्याला आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतले. तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आपण घालून घ्यायचे. खडे मसाले मस्तपैकी परतून घ्यायचे आपल्याला, करपवायचे नाही आहेत. त्याच्यामध्ये बघा 2 मिरच्या घातलीत बघा हिरव्या मी आणि 1 काश्मीरी मिरची घातली मी तुकडे करून आणि भरपूर सारं जिरं घातलंय. जिरं मस्तपैकी फुललं पाहिजे ह्या तुपामध्ये. चवीनुसार मीठ घालायचंय. परतून घ्यायचं आपल्याला हे चांगलं. थोडंसं मी हिंग घालणार आहे बघा, ऑप्शनल आहे हे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. परतून घेऊया मस्तपैकी. आता राईस भिजून सुद्धा आपलं बघा 15 मिनटं झालेले आहेत. वरचं पाणी सगळं निथळून घेऊया आपण आणि सगळा राईस कोरडा करून याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता या मसाल्यांमध्ये मसाल्यामध्ये घातला की आपल्याला गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला 2 मिनटं तरी हा तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे, त्या तुपामध्ये आणि त्या मसाल्यामध्ये. आणि अर्धा लिंबू घेतला आहे बघा मी. अर्धा लिंबू पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. लिंबू पिळल्यामुळे काय होईल बघा, आपला भात मस्तपैकी सरसरीचा होईल, चिकट चिकट होणार नाही. एकदम लांब दाणे होतील त्याचे आणि एकामेकाला अजिबात चिकटणार नाही तो. आता 1 वाटी तांदूळ घेतला होता मी. 1 वाटी तांदळासाठी बघा 1.25 वाटी पाणी घेणार आहे मी इथं. तुम्हाला जास्तच मऊसूत हवा असेल तर 1.5 वाटी पाण्याचा वापर करा. मी 1.25 वाटी पाण्याचा वापर केला इथं. तर मस्तपैकी एक उकळी आणायची आपल्याला. मस्तपैकी उकळी दिसते बघा आलेली. गॅस बारीक करणार आहे मी आता आणि बारीक गॅसवर लीड ठेवून द्यायची आपल्याला 5 मिनिटं. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. 5 मिनटं झालेत बघा. आता मी झाकण काढून बघितलंय. बघूया आपण आपला भात कसा झालाय तो. बघू शकताय तुम्ही एकदम लांब दाणे झाले, सरसटीत असे बघा. अजिबात चिकटलेला नाही आहे आपला राईस हा. बघू शकताय तुम्ही. थोडंसं पाणी आणखीन आहे खाली. मी थोडंसं परतून घेणार आहे आता भात. हा थोडासा अलगद हाताने परतायचं आहे आणि परत ह्याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनटं मी वाफ काढून घेणार आहे परत. 2 मिनटं झालेली आहेत बघा. आपला भात मस्तपैकी शिजून तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा पूर्णपणे थंड करून घेऊया. आणि जास्त वेळ लागत नाही बघा हा भात शिजण्यासाठी. 5 ते 7 मिनटं आरामात लागतात. बघू शकताय भातही थंड झालाय आपला.
एकदम जवळून तुम्हाला दाखवते बघा, किती मस्त मऊसूद असा शिजलेला आहे आणि एकदम लांब दाणे झालेले आहेत बघा आपल्या भाताचे. आणि अजिबात चिटकलेला नाही आहे तो, अजिबात एकमेकांना एकदम सुट्टा सुट्टा असं झालेला आहे भात आपला. अगदी कमीत कमी वेळामध्ये बघा, जसा ढाब्यावर मिळतो ना जिरा राईस, तशाच पद्धतीचा जिरा राईस 5 ते 6 मिनिटामध्ये आपण घरच्या घरीच बनवू शकतो. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. हा जिरा राईस खायचा कशाबरोबर, तर तुम्ही डाळ तडक्याबरोबर खाऊ शकता. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, आधीसुद्धा 2 प्रकारचे डाळ तडके मी दाखवलेले आहेत बघा, त्याची लिंक मी पुढे देते, ते तुम्ही बघू शकता. त्याच्याबरोबर सुद्धा आपण हा डाळ तडका खाऊ शकतो किंवा असाच सुद्धा तुम्ही हा खाऊ शकता. खूप मस्त लागतो, खूप छान लागतो. कमीत कमी वेळामध्ये आपला हा राईस तयार झालेला आहे, जिरा राईस बघू शकताय तुम्ही. एकदम जवळून सुद्धा दाखवते मी. एकदम लांब लांब असे दाणे आपल्या राईसचे तयार झालेत बघा, एकदम सुट्टा सुट्टा झालाय महत्त्वाचा म्हणजे. तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.